रतन सकपाळांनी आता दिलगिरी व्यक्त केली आहे. पण मालेगाव महानगरपालिकेमध्ये उपमहापौर म्हणतात की आम्ही टिपू सुलतानचा फोटो लावणार आहे. त्या उपमहापौर कदाचित विसरले असतील की त्या हिंदू राष्ट्रामधल्या एका मालेगाव नावाच्या शहराचे उपमहापौर आहेत. आणि म्हणून जास्त टिपू सुलतानची आठवण येत असेल तर त्या सगळ्या जणांना परत त्याच्याकडे पाठवण्याची सोय आम्हाला करायला लागेल. कारण का आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये त्यांनी हिंदूंना 8 ते 9 हजार हिंदूंना मारलं, धर्मांतर केलं, आमची मंदिरं तोडली, त्याच्या तलवारीवर म्हणजे टिपू सुलतानच्या कोणतरी अंगठी बिंगटीवाला तो येडा ओवीसी बोलत होता का त्याच्या अंगठीवर राम लिहिलेलं, त्या येड्याला मी त्याला म्हणजे त्याला कदाचित डोक्यात बुद्धी नाही आहे. टिपू सुलतानच्या स्वतःच्या तलवारीवर ये तलवार काफिरों के कत्ल करने के लिए बनाई गई है हे त्याच्या तलवारीवर मुख्य तलवारीवर लिहिले गेलेली आहे. तर आता हर्षवर्धन सकपाळ पण त्याच्यासाठी काफिरच आहे. उद्या टिपू सुलतान जिवंत असताना पहिला वार हर्षवर्धन सकपाळवर केला असता, कारण त्याला कुठलाच हिंदू पाहिजे नको होता. आणि आता ह्या महापौरांना पण उपमहापौरांना पण सांगेन, हिम्मत करून दाखवा तिथे टिपू सुलतानचा फोटो लावण्याचा. नंतर मग बघू तुम्ही उपमहापौर किती वेळ राहता आणि ती भिंत किती वेळ राहते. म्हणून आमच्या इथे या अशा पद्धतीच्या हिरव्या सापाने जास्त वळवळ करू नये. कारण आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये इथे फक्त